स्वागत. अक्षय तृतीयेच्या या दिवशी आपल्या सगळ्या अतिश्रीकरांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या माझ्या आठवणीतील शांताबाई या कार्यक्रमाची मूळ संकल्पना शांताबाई शेळक्यांच्या एक अत्यंत अभ्यासू आणि परमभक्त असणाऱ्या आपल्याकडील सी बिल्डिंगमधील श्रीमती लीनाताई कीर्तने यांची आहे. आजच्या कार्यक्रमाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे लीनाताईंना नुकतीच 8 मेला 80 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त त्या आपल्या शांताबाई या दैवताला आदरांजली अर्पण करतात आणि याकरता त्यांना तितकीच तोलामोलाची साथ त्यांच्याच बहीण नीलाक्षीताई विध्वंस या करतायत. त्यांनाही 13 मेला 75 वर्ष पूर्ण होती. तेव्हा जोरदार टाळ्यांनी आपण दोघींचे अभिष्ट चिंतन करत करू. खरं म्हणजे या नृत्य कार्यक्रमात आम्हाला त्यांनी सहभागी करून घेतलं त्याबद्दल आम्हीच आपले खूप आभारी आहोत. त्या कार्यक्रमाची सुरुवात आपण श्री गजाननाच्या श्लोकाने करूया. एक प्रेमळ सूचना सगळ्यांना, मोबाईल आपले शांत करून ठेवा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आता या पुढील कार्यक्रमाची सगळी सूत्र मी लीनाताई कीर्तने यांच्याकडे देतो. धन्यवाद. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, खूप खूप स्वागत तुमचं. आजचा 2 योग भावे सरांनी सांगितले, पण आज एक तिसरा योग पण आहे आणि तो म्हणजे अक्षय तृतीया शुक्रवारी आहे. त्यामुळे आपण सुरुवातीला सरस्वती वंदन करणार आहोत. त्यानिमित्ताने आपण मराठी सारस्वतातील सरस्वती देवी असं त्यांचा उल्लेख करणे उचित होईल अशा कवयित्री शांताबाई शेळकेंना भावांजली अर्पण करणार आहोत. त्यांच्याच शारद स्तवनाने सुरुवात करूया. मूळ गायिका आशा भोसले, संगीत श्रीधर फडके. आज गात आहे कल्पना ते भाव.
सर्व मित्रमैत्रिणींनी आम्हाला सहस्र शुभेच्छाने, अगदी मनभर शुभेच्छाने आनंद दिलेला आहे. त्या आनंदात तुमचा विश्वास पण मिळाला आहे. त्या प्रित्यर्थ आपल्या आवडत्या कवयित्री शांताबाईंची सुमधुर गाणी आणि त्यातून त्यांचा परिचय करून देण्याचा हा कणभर प्रयत्न आहे. आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. मला खात्री आहे शांताबाईंना आपण सर्वच परिचित आहेत सर्वांना, तरी देखील त्यांचा एक जीवनपट आपण नजरेखालून घालूया. शांताबाई आपल्या सर्वांना नक्कीच परिचित आहेत, पण त्यांचे काही जीवनातले मुख्य टप्पे आपण तेवढे कव्हर करूया आणि सुरुवात करूया. प्रथम आपण त्यांचा जीवनपट उघडताना त्यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1922 ला झाला. मनसर हे त्यांचे जन्मगाव. नुकतेच आपण 2 वर्षापूर्वी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणूनही साजरं केलं गेलं आणि ते करताना त्यांच्या आठवणी पुन्हा जागवल्या गेल्या. आपणही आज त्यांनीच रचलेल्या गाण्यातून त्यांना आदरपूर्वक भावांजली अर्पण करत आहोत. जीवनपट उलगडताना त्यांचा कार्यपरिचय संक्षिप्तात करून देते. त्या एक जर्नलिस्ट म्हणजे स्तंभलेखिका होत्या, प्रोफेसर होत्या, कंपोजर होत्या, एक उत्तम कथालेखिका तर होत्याच, एक भाषांतरकर्ती, बाल साहित्यिक, सिने संगीतकार अशा या बहुयामी संवेदनशील सृजनशील महान कवयित्री होत्या. त्यांना अनेक पारितोषिकांनी गौरवले गेले आहे. सूर सिंगार भारत सरकारचे पारितोषिक आहे, गती माडगूळकर पारितोषिक, यशवंतराव प्रतिष्ठान आणि अशी अनेक. वृत्तपत्रातून त्यांनी स्तंभलेखन केले आहे. पहिल्यांदा आचार्य आत्रे यांच्याकडे व नंतर केसरी मधून त्यांनी रंगरेषा हे सदर चालवले. त्यांनी अनेक ललित लेख लिहिले आहेत, जसे की आनंदाचे झाड, वडील, माणसे वगैरे. त्यांचे धूळपाटी हे आत्मचरित्र आहे. त्यांच्या प्रसिद्ध कथालेखापैकी उल्लेख करायचा तर अनुबंध, गुलमोहर वगैरे प्रसिद्ध आहेत. त्यांची पहिली कादंबरी कुठली तर धर्मा. पुढे अनेक कादंबऱ्या लिहून त्यांनी मराठी साहित्यात खूप मोलाची भर घातली आहे. काव्यसंग्रह 1-2 नव्हे तर बरेच प्रसिद्ध केले आहेत. वर्षा हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. तसेच त्यांनी अनेक चित्रपटांना गीते लिहून दिली आहेत. 1950 मध्ये पहिले सिनेगीत लिहिले ते रामराम पावणं या चित्रपटासाठी. शांताबाईंनी जपानी भाषेतील हायकू पण भाषांतरित केले आहेत, पण त्याहीपेक्षा सर्वश्रुत असलेले कालिदासाचे मेघदूतही त्यांनी मराठी भाषांतरित केले आहे. ते पण संस्कृत तितकेच रूपगुणाने परिपूर्ण आहे. मराठी भाषेत जितके म्हणून पैलू आहेत ना, त्या सर्वांना शांताबाईंनी स्पर्श केला आहे, अगदी व्यापून टाकला आहे. अशा या थोर वाग्देवतेचं निधन 6 जून 2002 मध्ये झाले. समृद्ध जीवनपट असलेल्या यांचा संक्षिप्तात मांडायचं मोठं कठीणच काम होतं. आता त्यांना भावांजली वाहताना त्यांच्या अनेक गीतातून आम्ही काही निवडक काव्यरचना आपणापुढे सादर करणार आहोत. त्यांनी लिहिलेल्या आरत्या आहेत, भावगीत आहेत, प्रेमगीत आहेत, विरह गीत आहेत, वियोग गीत आहेत, कोळी गीत आहेत, निसर्ग गीत आहेत. या सर्व पैलूंना शांताबाईंनी भरभरून गीते केलेली आहेत. या प्रत्येक भागाचे, प्रत्येक विशेषाचे एक प्रसिद्ध गाणे घेऊन आपण त्यांना भावांजली अर्पण करणार आहोत. टप्प्याटप्प्याने एक आपण
गाणं घेणार आहोत. आता त्यांच्या सुरुवातच करूया आपण बालगीताने, बालपणापासून पुढे. आता शांताबाईंनी लिहिलेल्या बालगीतांचा आस्वाद घेऊया. त्यांनी एक तिळा उघड असं सदर लिहिलं होतं. त्यात त्या म्हणतात, अलीबाबा आणि 40 चोर माझ्या नजरेसमोर उभे राहतात. तिळा उघड हा मंत्र म्हटल्याबरोबर अलीबाबा समोर चोरांची गुहा उघडली आणि तिथे रत्नमाणकांचे साठे त्यांच्या डोळ्यांना दिपवत झगमगू लागले. पुढे त्या म्हणतात, प्रत्येक माणसाच्या मनात त्याची स्वतःची अशी एक खाजगी गुहा असते आणि त्यातले हिरे माणकांनी भरलेल्या गुहेचे आपल्याला थांबताही लागत नाही. मग दर्शन तर दूरच, चुकून केव्हा तरी तिळा उघड हा मंत्र आपल्याला सापडतो आणि तो उच्चारताच समोरचा त्या खोल मनातील चमचम दिसू लागते. उदाहरणार्थ त्या म्हणतात, एखाद्या आजीला तिच्या नातवाविषयी जरा हळूच विचारून पहा. तो प्रश्नच तिच्या गुहेचा दरवाजा उघडणारा मंत्र ठरतो व आजी भरभरून बोलू लागतात. शांताबाईंना बाल काव्य लिहिताना अशीच गुहा मुलांच्या मनातली सापडली आणि मुलांच्या मनातले चमचमणारे रत्न त्यांनी त्यांच्या बालकाव्यातून मांडले. आणि त्यापैकी आपण एक सुरू करणार आहोत. एक गाणं किलबिल किलबिल पक्षी बोलते. गाणार मूळ गायिका आहे सुषमा श्रेष्ठ, आज गात आहे कल्पना भावे. सुरुवात करण्यापूर्वी
मी माझी एक आठवण शेअर करते आपल्याला. SSC नंतर प्री डिग्रीच्या वर्षी स्टँड लागणार आहे ना, प्री डिग्रीच्या वर्षी मी शांताबाईंना प्रथम पाहिलं. त्या रुया कॉलेजच्या मराठीच्या प्राध्यापिका होत्या. मराठीच्या तासाला त्यांचे ते लोभसलू, भोगवती, भोगी आणि लाडीपणे सारखे डोईवरचा पदर सावरणे ऐकत राहावे, पाहत राहावे वाटायचे. त्यावेळी सिनेमाच्या सेन्सॉर बोर्डवर होत्या. त्यामुळे चित्रपटाच्या कथाही ते रंगून सांगत वर्गात. त्यामुळे मराठीचा पिरियड कधी बंक केलाच नाही, पण गर्दी मात्र तुफान असायची. आता आपण त्यांच्या उडत्या चालीची एक झलक पाहूया. ही चाल तुरु तुरु. मूळ गायक आहेत जयवंत दळवी, संगीत दिले आहे देवदत्त साबळे यांनी आणि आज सादर करीत आहेत श्रीयुत सुभाष जोशी. शांताबाईंनी अनेक लावण्या लिहिल्या आहेत. त्या उदाहरणार्थ रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्याने या लावणीबद्दल बोलताना
त्या त्यांचा एक अनुभव सांगतात, तो मी सांगते. त्या म्हणतात, या गाण्याने एक महत्वाची गोष्ट मला शिकवली. त्या पुढे म्हणतात, लय, क्रम, बंदिस्तपणा वृत्तबद्ध रचनेला आवश्यक आहे, पण छंदाला, लावणीला, लोकगीताला त्याची गरज नाही. तिथे लघु अक्षर जरासे लांबवले किंवा दीर्घ अक्षर जरासे खेचले तर काही बिघडत नाही. उलट अशा सैल रचनेमुळे गाण्याचा गोडवा वाढतो, त्याला जास्त स्वाभाविकता प्राप्त होते आणि बोलीभाषेच्या ते जास्त जवळ जाते. आणि या सिद्धांताचे उदाहरण म्हणून ते या लावणीचा दाखला देतात. मराठा येतुका मेळवावा या चित्रपटाची गाणी त्या लिहित होत्या. त्याला संगीत होतं लताबाईंचं. त्यांनी एक चाल लताबाईंनी गुणगुणून दाखवली आणि पेटीवर वाजवली. लगेच शांताबाईंनी त्याच्यावर शब्दरचना बांधली. रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्याने कर्नाटकी कशिदाने काढीला. यावेळी कर्नाटकी या शब्दाचे वजन काटेकोरपणे बघायचे झाले तर मात्रांच्या हिशोबाने कर्नाटकी शब्द तिथे बसत नव्हता. पण लताबाईंनी स्पष्ट सांगितले, इथे कर्नाटकी या शब्दाचा जो खेचून उच्चार करावा लागतो ना, तो लावणीच्या बाजाला उलट जास्त खुलून दिसेल. त्यांनी गाण्याची गंमत वाढेल आणि त्यांनी तो शब्द ठेवण्याचा आग्रह धरला. लावणीला शब्दाची रस्वदीर्घाची सैल रचना उपकारक ठरते असे शांताबाईंचे ठाम मत होते. लता दिदींच्या बोलण्याने एका अधिकारी व्यक्तींकडून त्या मताला दुजोरा मिळालेला पाहून त्यांना खूप समाधान वाटले. तर चला आता ऐकूया ही प्रसिद्ध लावणी. मूळ गायिका आहे आशाताई, संगीत दिले आहे लता दिदींनी, पण आनंदगण या नावाने सादर करीत आहेत कल्पना भावे. रेशमाच्या रेखांनी, लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदाने काढीला. हातला लावू माझ्या साडीला. रेशमाच्या रेखांनी, लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदाने काढीला. हातला लावू माझ्या साडीला. भरलेली लक्षी फुलची लावची, नवी कोरी साडी लाख मोलाची. भरलेली लक्षी फुलची लावची, लावची दिलाची. गुंफियात राघुमोर जोडीला. हातला लावू माझ्या साडीला. हातला लावू माझ्या साडीला.
शांताबाई आणि मंगेशकर कुटुंबीय मंगेशकर कुटुंबीय हे एक अतूट नाते होते. त्यांच्यातील गीतलेखक जडवला घडवला हृदयनाथाने गाणी करण्याचे ट्रेनिंग भाजीने दिले आणि गीत रचनेचा पाया भाजीने नाटकासाठी जी गाणी दिली बंद रेशमाचं वगैरे या नाटकात, त्याचे शब्दवैभव सगळे शांताबाईंचे, चाल संगीत म्युझिक अभिषेकींचे होते. त्यांचं जे आत्मचरित्र आहे धूळपाटी, त्यात त्या म्हणतात, मला कवितेकडे ओढून देणारी पहिली गोष्ट शब्द ही होत. शब्दाकडून अर्थाकडे असा माझा प्रवास सुरू झाला. मी शब्दांशी खेळता खेळता केव्हा शब्दांच्या प्रेमात पडले आणि कधी शब्दांनीच मला असे खेळवले हे उमजलेच नाही. त्यांचे शब्दाचे हे वेध वाढतच गेले. शब्दाचे विलक्षण आकर्षण. आपण त्यांच्या त्याचा प्रत्यय घेऊया यानंतर सादर होणाऱ्या त्यांच्या प्रसिद्ध कवितेने. कविता आहे पैठणी, सादर करीत आहे नीलाक्षी. नमस्कार. पैठणी. फडताळात एक गाठोडे आहे. त्याच्या तळाशी अगदी खाली जेथे आहेत जुने कपडे, कुंच्या, टोपडी, शेले, शाली, त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. नारळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी. माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती. पडली होती साऱ्यांच्या पाया, हाच पदर धरून हाती. पैठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्म वास, ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्यास. धूर कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण पैठणीने जपले. एक तन एक मन. माखली पोटे पैठणीला केव्हा पुसली. शेवंतीची चमेलीची आरास पदराडून हसली. वर्षामागून वर्षे गेली, संसाराचा सराव झाला. नवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला. पैठणीच्या घडी घडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. सौभाग्य मरण आले, आजीचे माझ्या सोने झाले. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून. मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून. मधली वर्षे गळून पडतात, कालपटाचा जुळतो धागा. पैठणीच्या चौकड्यानो आजीला माझ्या कुशल सांगा. आता आपण वळूया शांताबाईंच्या निसर्ग गीतांकडे. एक एक आपण टप्पा ओलांडतोय. शांताबाईंनी लिहिलेली निसर्ग गीते आपल्या डोळ्यासमोर चित्रच उभे करतात. बाबा बोरकरांनी ऋतू बरवा असे एका कवितेत म्हटले होते. त्यावरून शांताबाईंनी ऋतू हिरवा असे संबोधन देऊन श्रावण मासातील निसर्गाचे अत्यंत सुंदर वर्णन केले आहे. श्रावण मासातील रम्य निसर्ग शब्दमय रूपाने मांडला आहे तो ह्या गीतात. तर ऐकूया. मूळ गायिका आशाताई आहे, संगीत श्रीधर फडके यांचे आहे आणि आज सादर करीत आहेत शीलाताई नागपूर.
मधुगंधी तरल हवा ऋतू हिरवा ऋतू हिरवा मन भावना प्रिय साजना श्रावण मन भावना प्रिय साजना मन भावना श्रावण मन शांताबाईंनी लिहिलेल्या काही प्रेम कविता संदर्भात थोडं बोलूया. त्या म्हणतात, आपण एक सुरी जीवनाच्या चाकरीतून फिरणारे सामान्य माणसं, पण आपल्या जवळही एक गोष्ट अशी आहे, ती म्हणजे प्रेम करण्याची ताकद. कवीप्रमाणे प्रतिभेच्या बळावर नाही, तर साध्या पारंपरिक शहाणपणाने आपण एकमेकांना प्रेम देतो घेतो. या प्रेमाची सुरुवात स्वार्थी भावनेपासून होत असली तरी तिचा प्रवास हा निरपेक्ष प्रीतिभावनेपर्यंत होत जातो. या अलौकिक भावनेतून त्यांनी काही प्रेमगीतं लिहिली आहेत. त्यापैकी आपण सादर करणार आहोत शारद सुंदर चंदेरी राणी.
हे गीत गायलं आहे मूळ आशाताईंनी, संगीत आहे हेमंत भोसले त्यांचे चिरंजीव, आणि त्यांचे आज सादर करणारे शिलाताई. शारद सुंदर चंदेरी राती ला 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 ला. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नाचा झुलत झुला, घंटया हवेत देऊन नवेत साजना झुलव मला. साजणारे मोहनारे ऐकणारे तुझ्याच साठी सगळी सोयरे मी सांगितली पाठी. तुझ्याच साठी सगळी सोयरे मी सांगितली पाठी. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नाचा झुलत झुला, थंडया हवेत घेऊन नवेत साजना झुलव मला. मोहन मधुर रात्री बळाला येऊ दे प्रीती, प्रीतीची हीच नदीची कशाला कोणाची भीती. झाडा मागे सांदणावरती आला, येना आतुर जीवन झाला. मी फुलावे स्वैरमावे गीत गावे. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नाचा झुलत झुला, रंगया हवेत घेऊन नवेत साजना झुलव मला. वाऱ्यात लहर मंद फुलांचा माझ गगन, मोगरा चमेली फुल जीवाला करती फुल. माझ्या देवी पूनम चांदणी साजे प्राणामध्ये, प्रीतीची पावली माझी आज राया तुझ्या काया मोह जाया. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नाचा झुलत झुला, थंडया हवेत घेऊन नवेत साजना झुलव मला. साजणारे मोहनारे ऐकणारे तुझ्याच साठी सगळी सोयरे मी सांगितली पाठी. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नाचा झुलत झुला, रंगया हवेत घेऊन नवेत साजना झुलव मला. ला 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 ली ला 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 ली ला 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 ला. आता या शरदाच्या चांदण्यात न्हाल्यानंतर आपण वळूया पुढच्या गाण्याकडे. धुळपाटी या पुस्तकात स्वतः शांताबाई लिहितात, सुधीर फडके हे मला भेटलेले एक अतिशय मोठे संगीतकार. बाबूजींची रसिकता, त्यांचा चोखंदळपणा, गीताबद्दलचे त्यांचे असमाधान आणि पुन्हा पुन्हा गीत लेखकाकडून गाणी लिहून घेण्याची त्यांची चिकाटी, त्यांचा अतिशय हट्टी पण तितकाच साधा सरळ स्वभाव याबद्दल कितीतरी लिहिता येईल. पण मी शांताबाई म्हणतात एका गाण्याचं आठवण नक्की सांगणार आहे. हिज मास्टर्स व्हॉइस कंपनीसाठी बाबूजींनी 2 गाणी ध्वनिमुद्रित करायची होती. त्यासाठी माडगुळकरांचे एक गाणे त्यांनी बसवले होते, दुसरे त्यांना शांताबाईंकडून हवे होते. गाणे अगदी ताबडतोब पाहिजे होते, गझल असल्यास त्यांना अधिक हवी होती. मी फार जोरात गाण्याचा विचार करू लागले. शांताबाई म्हणतात
कॉलेजमध्ये BAच्या वर्गात शिकत असताना काव्यप्रकाश या मासिकात त्यांनी एक संस्कृत श्लोक वाचला होता. य कौमार्य हराहा स एव हि वराहा ता एवं चैत्र क्षपा. हा श्लोक मला अतिशय आवडला. माझ्या मनात आले या श्लोकाचा आशय गीतात आणावा का, पण त्यात एक अडचण होती. मूळ संस्कृत श्लोक एका स्त्रीच्या मनोभावांना व्यक्त करणारा आहे आणि इथे तर गाणे गाणार होते बाबूजींसारखे पुरुष गायक. त्यांच्या तोंडी स्त्री भाव व्यक्त करणारे हे गाणे विसंगत आणि विशोभित वाटले असते. मी मूळ श्लोकातील स्त्रीची भूमिकाच बदलली आणि तिथे पुरुषाचे मनोगत त्यांच्या भूमिकेतून प्रकट करविले आणि तयार झाले तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी. ही गझल रचून ती मी बाबूजींना दिली. त्यांनी त्याला चाल लावून ध्वनिमुद्रित केले. सारे काही बाबूजींच्या नेहमीच्या गोष्टीसारखे सुंदर, निर्दोष, उत्कट होते. त्या म्हणतात, गाण्यातले मला फारसे कळत नव्हते, तरी हे गाणे लोकप्रिय होईल असे निश्चित वाटत होते. माझा तो अंदाज कल्पनेबाहेर खरा ठरला. तर चला आता ऐकूया तोच चंद्रमा नभात. सादर करीत आहेत सुरेश भावे. चंद्रमा हीच चैत्र यामिनी. तोच चंद्रमा नभात हीच चैत्र यामिनी. एकांती मनस्वी तीच तुही कामिनी. तीच तुही
शांताबाईंनी लिहिलेल्या कोळी गीतांकडे. शांताबाईंनी कोळी गीतं सुद्धा लोकांना खूप भावली आहेत. उफाळलेल्या समुद्रात धीरानं नाव लोटणारा आपला सारंगा लाखोची मासोळी किनारी आणणार, पण त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या कोळीची व्यथा किती समर्थपणे त्या आपल्या कवितेतून मांडतात. कोळी गीते लिहायला घेतल्याबरोबर शांताबाईंनी कोळीवाड्यात जाऊन त्यांचे हेल, त्यांच्या त्या भाषेतले खास शब्द, त्याचं उच्चारण हे त्या अभ्यासतात आणि त्यातून त्यांना डोलकर, साजड, उधाण, खोपी वगैरे शब्द सापडतात. ते त्या कवितेत ओढतात. त्यांनी लिहिलेल्या कोळी गीतात आता आपण ऐकूया. पहिल्यांदी माझ्या सारंगा आणि नंतर डोलकर डोलकर. कोळी गीतांचे संगीत आहे हृदयनाथ मंगेशकरांचे. लता दीदी आणि हेमंत कुमार यांनी गायला आहे डोलकर डोलकर. इथे श्री सौ भावे गात आहे आणि माझ्या सारंगा गात आहे शिरादी. Let's
सुन सुन दरियाला चढते
गाडी आम्ही पाण्यामध्ये आपण टाकतो गाडी लुटून बरा तो गाडी आता पुनवेच चांगलं गाडी कशी चांदीची मासोळी झाली आता पुनवेच चांगलं गाडी कशी चांदीची मासोळी झाली माझ्या जाण्यात होऊन आली माझा भरून भावरा ताजा भरून भावरा ताजा वल्लवरे नाचवा हो वल्लवरे रामा वल्लवरे नाचवा हो वल्लवरे रामा वल्लवरे नाचवा हो वल्लवरे रामा. आता शांताबाईंनी जी अनेक विरह गीतं लिहिली त्याच्यातलं एक वियोग गीत आपण आता ऐकणार आहोत. वियोग गीत म्हणजे पित्याने पोटच्या पोरी लेकीला सासरी पाठवताना जे कारुण्य भाव पित्याच्या मनात दाटून येतो ते दर्शवले आहे. पित्याच्या दाटलेल्या कंठातून ओघळलेले हे गीत आहे. त्याच्या डोळ्यातल्या साचलेल्या अश्रूंचेही प्रतिबिंब आहे. शांताबाईंचे नेमके शब्द, वसंतरावांचे भारदस्त व दर्दभरा आवाज, त्याला उठाव आणणारे, प्रत्येकाच्या जीवनात मनाला स्पर्शून गेलेला हा क्षण. चला अनुभवूया आपण ह्या गाण्यातून. गात आहेत श्रीयुत भावे. संगीत दिलं आहे अनिल अरुण यांनी. दाटून कंठ येतो दाटून कंठ येतो ओठात ये गाणी जा तुझ्या घरी तू जा तुझ्या घरी तू जा लाडके सुखाने दाटून कंठ येतो. हातात बाळ पोथी ओठात बाळ भाषा हातात बाळ पोथी ओठात बाळ भाषा रमलो तुझ्या सवेनी गिरवीत श्री गणेशा वळवून केले तुला शहाळे जातो सुखावरी जातो सुखावरी या गोड आठवाने जा तुझ्या घरी तू जा लाडके सुखारे दाटून कंठ येतो.
यावा नवून अमृताने गावे वाहे सुरेल गाणी जा पुण्या लाडके सुखाने गाठून या वियोग गीतानंतर शांताबाईंच्या विरह गीताकडे वळूया. एक एक विरह गीत म्हणजे काळजाचा ठाव घेणारी आहेत. जीवनगा हे गाणेही त्यापैकीच एक आहे. अरुणाताई ढोरे यांनी या काव्याची छान मीमांसा केली आहे. त्या लिहितात, म्हटलं तर हे स्वतःच स्वतःशी गायलेलं आहे आणि म्हटलं तर जीवनगाला उद्देशून गायलं आहे. गाण्याची सुरुवात झाली आहे ती कुणा एकीच्या साथ घालण्याने. ही साथ म्हणजे त्या दोघांमधला अंतरावर बांधलेला पूल आहे. साधं सरळ असलं तरी फार बोलका आहे ना हे संबोधन. संध्याकाळच्या वेळी गूढतेचा वेढा असतो. पुढे येणाऱ्या अंधाराची धडधडती जाणीव असते. ही संध्याकाळची कातरता शांताबाई कमालीची चित्रमय करून टाकतात. या गाण्याचे शेवटचे कडवे शरण्य भावाने तर भिजले आहे. अनाथांचा नाथ म्हणून गाजत असलेल्या त्याने त्या कातरवेळी येऊन तिला हृदयाशी धरावे हे तिला हवे आहे. निदान त्या निराधार क्षणी त्या सांजल विकल वेळी त्याने येऊन तिला जवळ घ्यावे आणि ते तिचे हवे पण फार खळबळून टाकणारे आहे. प्रत्यक्ष ऐकूया तर हे गीत. संगीत आहे हृदयनाथ आणि गायले आहे आशाताईंनी. सादर करत आहेत शीलाताई. माथ्यावर
सुमनाची सरली माया पाचोळा माझे जीवन राहिले दूर माझे पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे जीवन गाव मागचा मागे पडला पायदळी पथती विरे उडला गाव मागचा मागे पडला पायदळी पथती विरे उडला ही घटकेची सुटे सराई मिटले दरवाजे जीवन राहिले दूर माझे पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे जीवन आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत. शांताबाईंनी जे स्तंभलेखन केले त्याच्यात एक स्तंभलेख होता, कधी असे कधी तसे या नावाने. या स्तंभलेखात शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला मातृवत मानून तिला चोळी बांगडीचा आहेर देऊन गौरवपूर्वक पाठवणी केली. या कथेला आपण महाराजांच्या चारित्र्य संपन्नतेचा पुरावा म्हणून उल्लेखतो.
थोर पुरुष कसा असावा की त्याला सामान्यत्वाने कुठे स्पर्शच करू नये या विचारात त्यांनी रचलेले जी वीरगीत आहेत त्यापैकी आपण एक सादर करणार आहोत. शूर आम्ही सरदार. गाणे आणि मराठा इतका मेळवावा या चित्रपटातील गीत दिले आहे आनंद खान नावाने दीदीने. आपण सर्व मिळून गाऊया. तुम्ही आम्हाला साथ द्या या गाण्याला आणि सर्व कोरस मध्ये म्हणूया. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती. अशा या आपल्या शांताबाई बहुयामी, बहुसंवेदनशील आणि बहुपैलू असलेल्या शांताबाई, त्यांच्या आठवणी तुम्हा सर्वांसमवेत साधून आम्हाला खूप आनंद झाला. शेवटी त्यांच्याच एका कवितेतून त्यांना भावांजली वाहून आपण निरोप घेऊया. त्या म्हणतात, असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे, तुला न ठाऊके पुन्हा कधी कुठे असू, निळ्या नभात रेखला तुला दिसेल गीत हे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे. धन्यवाद.